2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडावरून शंभूराज देसाई आणि गणेश नाईक यांच्यात एक शाब्दिक युद्ध रंगलंय। शिंदेंनी टांगा पलटी केला तेव्हा नाईक मंत्री होते असा टोला देसाईंनी लगावलाय। यावर शिंदेंनी ईडी सीबीआयच्या भीतीने टांगा पलटी केला असं प्रत्युत्तर गणेश नाईकांनी दिलंय। तर शिंदेंनी आदेश दिल्यास आम्हीच पुन्हा टांगा पलटी करू असा इशारा देसाईंनी दिलाय। 2022 ला आम्ही ज्यांचा टांगा पलटी केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळे गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले। शिंदे साहेबांचा टांगा पलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या। गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा। आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे। आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही। आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठं फरार करू ते त्याला सुद्धा। एकनाथ शिंदे काय बोलतात? एकनाथ शिंदेच्या नांदाला लागू नका, हलक्यात घेऊ नका। टांगा पलटी घोडे फरार। तुम्ही फक्त तिथून परवानगी घ्या आणि लढा, तुमचे घोडे लापत्ताच करून टाकतो। टांगाटा पलटी होईल, फरार लापत्ता करून टाकतो। ऑन द कॉन्ट्री ईडीच्या भीतीमुळे तो टांगा पलटी केला। तो काय टांगा पलटी काय सत्वासाठी नाही केला। टांगा पलटी कोणाला बोलतो माहिती आहे? ते कोणाला टांगा पलटी केला? टांगा पलटी स्वतःच्या जीवाला जो धोका होता आतमध्ये जाण्याचा, तो धोका टाळण्याकरता टांगा पलटी केला। हे मी जाहीर बोलतो।